नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मुंबई आग्रा महामार्गावरील LG ढाब्यासमोर भाविकांच्या बसला अपघात, 20 ते 25 भाविक जखमी। सुरत बायपास रोड लगत सप्तशृंगी मंगल कार्यालयाजवळ मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी। शिंदखेडा शहरातील बांधकाम कामगार कार्यालय पूर्ववत शिंदखेड्यात मिळण्याची मागणी। आणि जंगली बिया रुजवणे तंत्रज्ञानाबाबत कार्यशाळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील LG ढाब्यासमोर उत्तर प्रदेशातून इंदूर मार्गे त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या लक्झरी बसला एका भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात तब्बल 20 ते 25 भाविक जखमी झाले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की उत्तर प्रदेशातून इंदूर मार्गे त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जाणारी भाविकांची लक्झरी बस क्रमांक UP 55 T 8426 ला महामार्गावरील LG ढाब्याजवळ भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात 20 ते 25 भाविक जखमी झाले। सदरची घटना पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले। 108 रुग्णवाहिकेचे पायलट अनिल थोरात, डॉक्टर सद्दाम खान तसेच नरडाणा येथील रुग्णवाहिकेचे पायलट कैलास सूर्यवंशी व डॉक्टर अरविंद पावरा यांनी जखमींना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले। सध्या सर्व जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। यात वैदमती वसंत चौधरी वय 40, रामवचन यादव वय 60, प्रज्ञा वसंत चौधरी वय 8, चिनक यादव वय 60 वर्ष, राजेंद्र लखन राजपूत वय 60 वर्ष, सुनीता सम्राट वय 65 वर्षे, जमुनाबाई राजेंद्र राजपूत वय 55 वर्षे, रामकिशन राजपूत वय 44 वर्षे आदींचा जखमींमध्ये समावेश आहे। महामार्गावरील या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिक प्रशासन आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली। अक्कलपाडा धरणातून चक्करवर्डी येथील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला सुरत बायपास हायवे लगत सप्तशृंगी मंगल कार्यालयाजवळ मोठी गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली। मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या घरांच्या कंपाऊंडमध्ये पाणी शिरले असून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम गेल्या 15 दिवसापूर्वी सुरू करण्यात आले होते। मात्र प्रशासकीय यंत्रणा आणि कंत्राटदाराने हे काम अर्धवट स्थितीतच सोडून दिले। त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी स्थानिक नगरसेवक आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी लक्ष्मण पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकप्रतिनिधींनी फोन उचलले नाहीत। तर पाणीपुरवठा विभागाकडून जबाबदारी टाळत चालढकल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। ही पाईपलाईन अक्कलपाडा धरणातून चक्करवर्डीकडे जाणारी लाईन आहे। पाईपलाईन ही फुटलेली आहे। 15 दिवसापूर्वी ते काम करत होते, पण त्यांनी काय अर्धवट काम सोडून निघून गेले आणि आता ती 1:30 वाजेपासून रात्रीचे 1:30 वाजेपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे। पूर्ण कॉलनी परिसरात पाणीचा निचरा होतोय। पुऱ्या कंपाऊंडमध्ये पाणी घुसून गेलेलं आहे। आम्ही नगरसेवकांना फोन लावतो, फोन उचलत नाही। या पाणी पुरवठ्याला लक्ष्मण पाटीलला लावला फोन, तो म्हणता माझं काम नाही आहे। हे असे चाल ढकलपणा करतात, इथं कोण लक्ष घालाल? तर आयुक्त साहेबांनी आमची विनंती आहे ते एवढं हे पाण्याचा निचरा बंद करून आणि व्यवस्थित हे करावं असं। शिंदखेडा शहरातील बांधकाम कामगार कार्यालय परत शिंदखेडा या ठिकाणी मिळावे या मागणीसाठी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की बांधकाम कामगार कार्यालय दोंडाईच्या येथे गेल्यामुळे कामगार मजूर लोकांची खूप गैरसोय होत आहे, तरी ते कार्यालय परत शिंदखेडा या ठिकाणी मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात DOC ऑफिस मिळावे व मिळालेल्या नूतनीकरण तारखेला परत 8 दिवसांची मुदत मिळावी अशीही मागणी करण्यात आली आहे। यावेळी राजू पारधी, भालचंद्र पाटील, भूषण पवार, सचिन चौधरी, सुभाष पावरा, राजाराम पावरा, किरण बच्चाव, अविनाश शेलार, गीतेश पाटील, रवींद्र बागुल, विकास गिरासे आदी उपस्थित होते। तालुक्यात सर्वप्रथम तर बांधकाम कामगार विभागाचं कार्यालय देण्यात आलेलं होतं। काही दिवस ते कार्यालय त्या ठिकाणी अस्तित्वात होतं,
परंतु मध्यंतरी पाहता आज 1 वर्ष झालेले आहे. हे कार्यालय त्या ठिकाणी नाही. हे कार्यालय दोंडाईच्या विभागात हलवण्यात आलेलं आहे. त्याचं कारण अद्यापही जनतेला माहीत नाहीये. परंतु आमच्या नागरिकांना, आमच्या बांधकाम कामगारांना यासाठी खूप हेलपाटे मारावे लागतात. त्यांना त्यांचं काम वगैरे काम सोडून, त्यांचा रोजगार सोडून त्यांना दोंडाईच्याकडे जावं लागतं. दोंडाईच्यावर गेल्यानंतर त्यांनाही पुढची तारीख देण्यात येते. यामुळे आमच्या शिंदखेडा तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार हे नाराज आहेत. दुसरी गोष्ट अशी, शिंदखेडा शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येणाऱ्या सर्व खेडोपाड्यावरून येणारी लोक, आठवडे बाजार असेल काही असेल त्या निमित्ताने शिंदखेडा येथे येतात. त्यांना शिंदखेड्यात जर का हे कार्यालयाची स्थापना वापस त्या ठिकाणी जर करण्यात आली तर सर्व बांधकाम कामगारांना यासाठी खूप सोयीस्कर होणार आहे, सोय होणार आहे. याची दखल आयुक्त साहेबांनी घ्यावी आणि लवकरात लवकर आमचं दोंडाईचं जे कार्यालय आहे जर ते आपण नाही देऊ शकत तर आपण शिंदखेडा शहरासाठी परत एक दुसरं कार्यालय त्या ठिकाणी द्यावं आणि या शिंदखेड्याच्या जनतांची सोय करावी. धुळे शहरातील एसएसपीएस संस्थेच्या काही कर्मवीर डॉक्टर पारा गोगरे विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग आणि नवरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्च शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने वाईल्ड सीड्स जर्मिनेशन टेक्नॉलॉजी अर्थात जंगली बिया रुजवणे तंत्रज्ञानाविषयी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन चैत्राम पवार व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रास्ताविकात कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना बियांचे अंकुरण, बीज सुप्तावस्था, दुर्मिळ व संकटग्रस्त वनस्पतींचे संवर्धन तसेच आधुनिक बीज अंकुरण तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सागर दातीर यांनी न्यूझीलंड, कॅनडा व अमेरिका येथील संशोधनातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत जैवविविधतेचे संवर्धन, दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण आणि वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमास प्राध्यापक, संशोधक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. वन संवर्धन करताना वॉचमॅन गावाचा पाहिजे. आता गावाचं वॉचमॅन केल्यानंतर सगळेच म्हणायचे की याच्यासाठी तर वन विभाग स्वतंत्र आहे. आपण आपल्याला कशा आता आपला वेळ वाया घालायचा असा विरोध पण व्हायला लागला. पण आम्ही थोडं गाव संघटित करायचा प्रयत्न केला आणि त्यातून वॉचमॅनची भरती केली. 91 लक्षात आलं की वॉचमॅनच चोरी करून विकतोय. त्याचं कारण शोधलं पाहिजे कशामुळे होतं, कारण जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर पण आहे. थोडा प्रयत्न केला, लक्षात आलं की त्याला आपण काही मानधनच देत नाही, तो कसा त्याचा वेळ देईल. मग प्रत्येक घरातनं 3 रुपये वर्गणी सुद्धा, छोटं आहे आमचं 150 कुटुंबांचा एक छोटासा पाडा आहे. 3 रुपये वर्गणी केल्यानंतर लोक भांडायचे की दर महिन्याला कसं काय तुम्ही 3 रुपये मागताय, कारण त्यावेळेस 3 रुपये पण खूप कठीण गोष्ट होती. ते 3 रुपये दिल्यानंतर तो वाचून मस्त दारू घरी जायचा, ते पैसे घरापर्यंत पोहोचत नव्हते. परत चिंतन बैठक यात काय बदल केला पाहिजे आणि मग असं ठरलं की आपण प्रत्येक घरातनं 7 किलो धान्य द्यायचं. धान्य घरापर्यंत जातं, त्याच्या कुटुंबाला उपयोगी पडेल असा तो नियम केला. आणि कुराडबंदी आणि चराईबंदी केल्यामुळे महिलांमधून आवाज आला की आपण चूल कशी पेटवायची. आपण जसं आता एका योजनेचं नाव प्रामुख्याने घेत होती उज्ज्वला गॅस योजना, त्यावेळेस नाव वेगळं असते, नाव नसतं माहीत नाही. पण आम्ही 25 वर्षापूर्वी प्रत्येक घरात LPG गॅस आणला. लक्षात आलं की LPG गॅस पोहोचला आहे, पण तो रिचार्ज करायला पैसा नाही, अंगावरला पैसा नाही, तो घर एकदा आणला की पडला बघा. त्याला काय पर्याय देता येईल. आम्ही एका संघटनेशी जोडले गेलो, त्याचं नाव आहे वनवासी कल्याणाश्रम, देशभरात चालवणारी संघटना. त्यांच्या संपर्कात आम्ही मुंबई IITशी संपर्क केला आणि आम्ही सोलर कुकर आणला. पण सोलर कुकरमध्ये पण आणखी वर्षभर वापरल्यानंतर त्याच्यात ते प्रश्न आला, याच्यात बॉईल करता येतात, फोडणे देता येत नाही, काय करावं. मग आम्ही आणखी पर्याय शोधला आणि UNDPशी संपर्क केला आणि स्मोकलेस चुला आणला. असे गावामध्ये 4 प्रकारच्या चुल्या आणल्या, लाकडावरची चूल, LPG गॅस, सोलर कुकर आणि स्मोकलेस चूल. त्याचा मूळ उद्देश काय होता की आपल्या शरीराचं जे वन आहे
ते वाचलं. पुन्हा एखाद्या ठळक घडामोडीवर मुंबई आग्रा महामार्गावरील LG ढाब्यासमोर भाविकांच्या बसला अपघात, 20 ते 25 भाविक जखमी. सुरत बायपास रोड लगत सप्तशृंगी मंगल कार्यालयाजवळ मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. रुजवणे तंत्रज्ञानाबाबत कार्यशाळा संपन्न.